सध्या जगातली सगळ्यात मोठी अण्वस्त्रांची साठवणूक अमेरिकेकडे आहे आणि ती इतकी प्रचंड आहे की फक्त एकट्या अमेरिकाने जर ठरवलं तर एखाद्या देशाला नाही तर संपूर्ण पृथ्वीला अनेक वेळा तो नष्ट करू शकतो. पण जगातले सगळ्यात जास्त लठ्ठ लोक कुठे आहेत? तेही अमेरिकेतच आहेत. आणि जगातील ते विद्यापीठ सुद्धा अमेरिकेतच आहेत, जी सर्वाधिक मेडल्स मिळवतात. म्हणजे हे काही बरोबर नाहीये की तुमची अर्धी लोकसंख्या ओव्हरवेट आहे आणि तुमच्या स्टॅनफोर्ड सारख्या युनिव्हर्सिटीज आहेत ज्या दरवेळेस 10-10, 20-20, 30-30 पदकं गोल्ड मेडल्स घेऊन येत आहेत. प्रत्येक माणसाकडे एक सक्षम शरीर असायला हवं, कारण अकार्यक्षम शरीर एका अत्यंत आजारी, कमजोर आणि हिंसक मनाला जन्माला घालतं आणि याच हिंसक मनाने संपूर्ण पृथ्वीला गिळून टाकलंय. तर आपण आपल्या शरीरांबरोबर जे केलंय ना, त्याचा खूप मोठा हातभार आहे जे आज आपण आपल्या पृथ्वीबरोबर करतोय. म्हणून खेळ ही फक्त अशी गोष्ट नाहीये की जी तुम्हाला फिजिकली फिट ठेवेल. तुम्हाला जर आपल्या संपूर्ण पृथ्वीला वाचवायचं असेल ना, तर मनुष्याला एक योग्य आणि सक्षम शरीर द्यावंच लागेल. नाहीतर जे काम शरीराने व्हायला हवं होतं ती सगळी ऊर्जा मनाच्या दिशेने वाहून निघून जाईल. तुमच्याकडे जर ऊर्जा आहे, उत्साह आहे, तर त्याचा वापर करून व्यायाम करा, धावा, स्पर्धा करा आणि आत्ता मात्र तुम्ही हे काम व्यवस्थित कराल. अन्यथा मनाकडे जाणारी ऊर्जा व्यर्थ आहे.